नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेतच ना? अगदी बरोबर. आणि आज आपला विषय सुद्धा मजेचाच आहे. तुम्ही हे सगळं बघून तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपण गणित विषय घेणार आहोत. आणि गणित विषयामधलं काय? हो, अगदी बरोबर. हे तुम्हाला मोजायचंच आहे. म्हणजे आजचा आपला घटक आहे संख्याज्ञान. चला तर मग आज आपण पाहूयात 1 ते 9 पर्यंतच्या संख्या पुढे मोजायच्या, मागे मोजायच्या आणि संख्या एवढ्या काय करायच्या, तुम्ही त्या वस्तू देखील काढायच्या आहेत. बघा तर मित्रांनो, मी तुम्हाला आता काय दाखवणार आहे ते तुम्ही काय करायचं, पाहायचं आहे. तुम्हाला मी काही दाखवतेय, तुम्हाला दिसतं का सगळ्यांना? अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. हे फुलपाखरू आहे. अगदी बरोबर. हे काही फळ आहे. हे काय आहे? पक्षी आहेत. हां, ही कपबशी. अगदी बरोबर तुम्ही सांगताय. अगदी बरोबर. पक्षी दिसले तुम्हाला. हे आईस्क्रीम कॅन्डीज दिसल्या. अगदी छान. अरे वा वा वा, हे तर तुमच्या आवडीचंच दिसतंय, हो की नाही? म्हणजे बघा, हे पण दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना. मी तुम्हाला काही वस्तू दाखवल्या आहेत. दिसतंय ना तुम्हाला? अगदी बरोबर. म्हणजे आज आपण काय करणार आहोत? मोजणार आहोत. बघा, आता तुम्हाला मी काही दाखवते. माझ्या हातामध्ये काय आहे बरं हे? अगदी बरोबर. किती आहेत माझ्या हातात? बरोबर, अगदी बरोबर. हे आहे 1. काय आहे? 1. 1. काय आहे? 1 आहे. त्यानंतर हे किती आहेत? अगदी बरोबर. हे आहेत 2. 2. मग तुम्ही 2 वस्तू दाखवू शकता. हे बघा, मी 2 पेन घेतलेत. त्यानंतर तुम्हाला मी आणखीन एक मजा दाखवणार आहे, की जी तुम्हाला खूप आवडेल. बघा, माझ्याकडे काय आहे? 1. 1 फुलपाखरू आहे. त्यानंतर वस्तू मोजूयात. 1 आणि 2. 2 याला काय म्हणायचं? 2. हे बघा, हे आहेत 3. 1, 2 आणि 3. अगदी छान. तुम्ही माझ्याबरोबर म्हणताय ना, मला खूप छान वाटतंय. हे किती आहेत? वस्तू मोजा. 1, 2, 3 आणि 4. 4 याला काय म्हणायचं? 4. त्यानंतर बघा, आपण काढतोय अंक 5. पक्षी मोजा. 1, 2, 3, 4, 5. अगदी छान. हे किती आहेत? 6. 1, 2, 3, 4, 5, 6. अगदी छान. नंतर बघा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. अगदी तुम्हाला खूप छान जमतंय बरं. आता हे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. खूपच छान बरं का बाळांनो. आता हे काय आहे बरं? अगदी बरोबर. रंगीत रंगीत दिसतंय की नाही तुम्हाला? मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. अगदी बरोबर. आणि हे बघा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आहेत. बरोबर की नाही? पण माझ्याकडे आता माझ्या हातात काय आहे का? काय आहे का? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे 0. काहीच नाही म्हणजे 0. आता आपण एक गंमत खेळ करणार आहोत. मी तुम्हाला काही दाखवणार आहे. तुम्ही काय करायचं आता, ही मणी तारे तुम्ही काय करू शकता, असे चिखलाचे गोळे तयार करू शकता आणि त्यातनं तुम्ही स्वतःसाठी देखील शैक्षणिक साहित्य तयार करू शकता, खेळू शकता. त्याच्यामध्ये आता इथे काय आहे? 1 नंबर आहे ना, मग इथे किती टाकणार आपण मणी? 1 टाकणार आहे. इथं किती आहेत? आपण 2 नंबर घेतलाय. इथे टाकायचे किती? 2. त्यानंतर पुढचं घेऊयात. इथे किती टाकणार? बरोबर, 1, 2 आणि किती आले? अगदी बरोबर, 3. त्यानंतर पुढे किती टाकणार आपण? टाका बरं. बालमित्रांनो, तुम्ही करा, कृती करा तुम्ही. 1, 2, 3, 4. बघा,
1, इथे 1 2, इथे 1 2 3, इथे 1 2 3 4. मग आता पुढे किती येणार? अगदी बरोबर आहे. किती येणार आहे? 5. अगदी छान. 1 2 3 4 आणि 5. अगदी बरोबर. पुढे किती येणार? अगदी बरोबर 6. 1 2 3 4 5 आणि 6. अगदी बरोबर. खूप छान. बरं, तुम्हाला सगळ्यांना मोजायला यायला लागले अंक. आता आपण काय करणार आहोत? इथे किती येणार? 7. अगदी बरोबर. करा. 1 2 3 4 5 6 आणि किती येणार? 7 येणार. पुन्हा मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6. 6 झाले. मग आपल्याला किती टाकावं लागणार? 1. बरोबर. 6 नंतर अंक कोणता येतो? 7. मग इथे 7 टाकले. आता इथे किती येणार? 8 येणार. 1 2 3 4 5 6 7 आणि किती येणार? अगदी बरोबर आहे 8. परत मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8. आणि आता पुढे किती येणार? अगदी बरोबर आहे 9 येणार आहेत. किती येणार आहेत? 9. किती येणार आहेत? 9. बघा हा आता. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बरोबर की नाही? बघा आपण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि इथे काय टाकलंय का? नाही. इथे काहीच नाही. म्हणजे इथे काय आहे? 0 आहे. बरोबर की नाही? मी आता तुम्हाला मागं काही चित्र दाखवतीये. तुम्ही चित्र बघताय की नाही? बघा बरं, तुम्हाला दिसतायत की नाही चित्र? एक वस्तू असेल तर 1 अंक लिहिलाय. 2 वस्तू आहेत तर 2 अंक लिहायचा आहे. 3 वस्तू मोजा बरं. 1 2 3. तिथे 3 लिहायचेत. नंतर अगदी बरोबर 4 वस्तू असेल तर 4. 5 वस्तू असतील तर 5. आणि पुढे काय आहे? अगदी बरोबर. पहा आणि ओळखा. म्हणजे काय ओळखायचंय? अगदी बरोबर. 6 वस्तू आहेत तर 6 लिहायचे. 7 वस्तू असतील तर 7 अंक लिहायचा. 8 वस्तू आहेत की नाही? तुम्हाला खुर्ची दिसती की नाही सगळ्यांना? मी इथे चित्र दाखवलेलं. बरोबर. त्या वस्तू किती आहेत? 8. मग तिथे काय लिहिणार आहोत आपण? 8. त्यानंतर चमचे सगळ्यांना दिसत आहेत. मग तिथे किती लिहिणार आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9. अगदी बरोबर 9 आहे. आणि बघा बरं, आता इथे काहीच नाहीये दिसत. काय आहे का? नाही. काहीच नाही. म्हणजे तिथे काय आहे? 0 आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपण अंकांचा सराव केला. हो की नाही? मग आता माझ्या बरोबर काय करायचंय? तुम्ही एक कृती करायची आहे. मी इथे काय करणार आहे? एक अंक लिहिणार आहे. एक अंक लिहिणार आहे. बघा आता मी इथे लिहिलंय. सगळ्यांना दिसतोय का अंक? दिसतोय की नाही? हा किती अंक आहे? अगदी बरोबर 4. मग 4 कुठे आहेत? बघायचंय आपल्याला. 1 2 3 4. तिथे आपण 4 ठेवायचा. त्यानंतर आपल्याकडे काही कार्ड्स आहेत. त्यातनं आपण काय करायचा? 4 देखील आपण काय करायचंय? शोधायचंय आणि तिथे मांडायचंय. लक्षात आलं तुमच्या? 4 अंक असेल तर 4च्या जवळ ठेवायचं. किंवा आता मी इथे 4 ठेवले. तुम्ही पण काय करायचं? इथे 4 हा अंक ठेवायचा आहे. आता मी अजून एक अंक लिहिणार आहे. बघा मी इथे लिहितेय. बघा किती लिहिलंय? अगदी बरोबर. सगळ्यांना ओळखायला आलं 6. मग मी आता काय करायचं? ह्याच्यामध्ये, या ताटलीमध्ये आपण काय करणार आहे? हा 6 अंक असा ठेवणार आहे.
6 अंक ठेवल्यानंतर मोजायचं. 1 2 3 4. आपल्याला 4 झाले आणि 1 5 आणि 1 6. बरोबर आहे की नाही? 6 ठेवले. आता आपण अंक ठेवणार आहोत. मी आणखीन एक गंमत करणार आहे तुमच्यासाठी. बघा मी इथे किती लिहिलंय? हे किती दिसतंय सगळ्यांना? 9 दिसतायत. किती दिसतायत? 9. अगदी बरोबर आहे. मग आता आपण काय करायचं? हा 6 अंक इथे जिथे 6 आहे ना तिथे ठेवून टाकायचे. 1 2 3 4 5 आणि 6 कडे आपण ठेवून टाकलं. आता आपल्याला किती अंक बघायचा आहे? 9. मग मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 हे 9 आपण इथे ठेवले आणि इथे पण शोधायचं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 इथे ठेवून टाकायचं. ओके. आता मी लिहिणार आहे. बघा हा सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. इथे काय आहे? अगदी बरोबर. काय इथे? 0. 0 म्हणजे काय बरं? काहीच नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे का? नाही, काहीच नसणार आहे. मग जिथे 0 आपण ठेवलाय तिथे आपण हे काय करायचं? ठेवून टाकायचं. म्हणजे हा खेळ आपण खेळायचा आहे. आता माझ्या बरोबर गाणं म्हणायचं आणि एक कृती करायची. कोणती कृती करायची बरं? आता मी इथे चक्र ठेवलंय. काय ठेवलंय इथे? चक्र ठेवले. चक्रात सांगा वस्तू किती? चक्रात सांगा वस्तू किती? चक्रात आहे 1. चक्रात आहे 1. चक्रात आहे 1. तुझ्या जवळचा चेंडू फेक. तुझ्या जवळचा चेंडू फेक. अगदी बरोबर. सगळ्यांनी संख्या ओळखली. ही अंक सगळ्यांनी ओळखलेला आहे. बघा आता हे चक्र आहे. चक्रात वस्तू आहे किती? चक्रात वस्तू आहेत किती? चक्रात वस्तू 5. बघा 1 2 3 4 आणि 5. चक्रात वस्तू किती दिसत आहेत? 5. चक्रात वस्तू 5. आणि तुझ्या जवळचं कार्ड वाच. तुझ्या जवळचं कार्ड वाच. तुझ्याकडे कितीचं कार्ड दिलंय? 4चं. आणि आपल्याकडे वस्तू किती आहेत? 5. अगदी बरोबर. म्हणजे 4 नंतर येणारी संख्या कोणती आहे? अंक 5 हा आहे. अगदी बरोबर. आता बघा माझ्याकडे आहे चक्र. माझ्याकडे आहे चक्र. चक्रात वस्तू किती? चक्रात वस्तू किती? मोजा. 1 2 1 2 3 4 5 6 7 8. चक्रात वस्तू 8. चक्रात वस्तू 8 आणि माझ्या कविता पाठ. माझ्या कविता पाठ. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय? अंकांचा घरी सराव करायचा आहे. बाळांनो आता मी आणखीन एक तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही काय करायचंय माहितीये का? घरी जाऊन या वस्तू ज्या आहेत की नाही, वस्तू आणि अंक यांच्या काय करायच्या? जोड्या लावायच्यात. तुम्हाला दिसतंय का? बघा मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत. अंक पण तिथे ठेवलेले आहेत. म्हणजे जितक्या वस्तू आहेत त्या अंक तुम्ही काय करायचे? जोडायचे आहेत. जसे की आपण आत्ता इथे जोडले आहेत. कसे जोडले होते आपण? बघा मी तुम्हाला काही वस्तू दाखवल्या होत्या. आता हा 4 आहे. मग 1 2 3 4. 4 कडे ती वस्तू दाखवायची. ही 4 आहेत. हे किती आहेत? 3 आहेत. मग 3 वस्तू 1 2 3. 3 कडे हे कार्ड दाखवायचं. म्हणजे जितक्या वस्तू तुम्हाला दिसतायत, 1 चेंडू असेल तर 1 जोडायचं, 4 असेल तर 4 जोडायचं, 5 असेल तर. म्हणजे जितके अंक तितक्या वस्तू तुम्ही काय करायच्या? मला शोधून दाखवायच्या आहेत. आता पुढे बघा आणखीन. पुढे पण आपल्याला हेच करायचंय की आपण 1 ते 9 अंक काय करायच्यात? ओळखायचे आहेत. आणि ते अंक काय करायचे? आपण लिहायचे आहेत. तुम्हाला मी आता तुम्हाला भरपूर वस्तू दाखवल्या आणि आपण संख्यांचं काय केलंय? सराव पण केलाय. आता आपण उलटा सराव करणार आहोत. 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1.
म्हणजे आपण उलटे आणि सुलट अंक सुद्धा आपल्याला आले पाहिजेत. बघा, 1 माझ्या मागे पुन्हा अंक म्हणा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि काहीच नाही म्हणजे तिथे काय आहे, 0 आहे. म्हणजे आपण संख्यांचा सराव, आपण अंक असे मोजू शकतो. तर तुम्ही काय करायचं, घरी जाऊन 1 ते 9 ह्या संख्या काय करायच्या, ओळखायच्या. हे अंक तुम्ही ओळखायचे आणि हे अंक ओळखून तुम्ही काय करायचं, तितक्या वस्तू आईला किंवा बाबांना, मैत्रिणीला तुम्ही काय करायचं आहे, दाखवायचं आहे. आणि 0 म्हणून म्हणजे काय तेही ते तुम्ही सांगितलं पाहिजे. काहीच नाही म्हणजे 0. अशा प्रकारे तुम्ही जर स्वाध्याय केलात आणि तर तुमचं काय होईल, अंकांचं दृढीकरण होईल. तर तुम्ही कराल ना नक्की अभ्यास. तर आपण भेटूयात पुढील पाठामध्ये असेच नवनवीन अंकांचं गाणं घेऊन, अंकांचा खेळ घेऊन. याल ना तुम्ही परत? ओके, धन्यवाद.